लोकसभेला कांद्याच्या धोरणामुळे आमचा पराभव झाला, आता आम्ही कांदा निर्यात बंदी उठवली आहे, असं वक्तव्य लोकसभेतील पराभवावरून अजित पवारांनी केलंय. दिल्लीची महाराष्ट्रावर नेहमीच वाकडी नजर आहे आणि देवाभाऊ 2 पक्ष फोडून 5 झाले, मी देवाभाऊ सारखी कॉपी करणार नाही, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना टोला लगावला. संगमनेरमध्ये आजारपणाची खोटी माहिती देणाऱ्या शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले. आजारी नसतानाही खोटी माहिती देणाऱ्या आणि तपासणीसाठी गैरहजर राहणाऱ्या मुख्याध्यापकासह 30 शिक्षकांवर गुन्हे नोंदवण्याचे निर्देश सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले. बीडच्या माजलगावात सुप्रिया सुळेंच्या बागांची तपासणी करण्यात आली. मोहनराव जगताप यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे आल्या होत्या. यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळेंच्या बागांची तपासणी केली. नितीन राऊतांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झालाय. जय भीम म्हटला म्हणून मंत्रिपद दिलं नाही, असं वक्तव्य नितीन राऊत यांनी केलं होतं. चित्रा वाघ यांनी नितीन राऊतांचा हा व्हिडिओ ट्विट करत काँग्रेसवर टीका केली. मी शरद पवारांना सोडलेलं नाही, सगळ्याच आमदारांची इच्छा सरकारमध्ये जाण्याची होती, असं अजित पवारांनी म्हटलंय. पंढरपूर माढा विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होती. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अभिजित पाटील, अपक्ष उमेदवार रणजित शिंदे, तर महायुतीमधून मिनल साठे या निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये अभिजित पाटील यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळताना दिसतोय. देवेंद्र फडणवीस यांची कणकवलीमधील सभा रद्द झाली. सभा रद्द केल्यानंतर फडणवीसांनी एक व्हिडिओ पोस्ट केला. पैठणमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदानाचा हक्क बजावला. विधानसभेसाठी पोस्टल मतदान प्रक्रिया पार पडतीये. शहरातील संतपीठात शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदानाच्या माध्यमातून आपला हक्क बजावलाय. कराड विमानतळावर उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. बॅग तपासणीचा ठाकरेंनी स्वतः व्हिडिओ बनवला. मोदी आणि शहांची बॅग तपासली का, असा सवाल ठाकरेंनी या पथकाला केला. करमाळ्यामध्ये शरद पवार यांच्या बागांची तपासणी करण्यात आली. करमाळ्यामध्ये आमदार नारायण पाटील यांच्या प्रचारासाठी पवार गेले होते. त्यावेळेला निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या बागांची तपासणी केली. बाळासाहेबांच्या स्मृती दिनानिमित्त फडणवीसांनी ट्विट केलंय. हिंदुत्व हाच आमचा श्वास, असं म्हणत फडणवीसांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती दिनानिमित्त आदित्य ठाकरेंनी ट्विट केलं. आजच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन, असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं. अमित शहांचा आजचा विदर्भ दौरा रद्द झालाय. काही अपरिहार्य कारणामुळे शहांचा दौरा रद्द झाल्याची माहिती आहे. माहितीचं सरकार येणारच नाही म्हणून फडणवीसांनी आपण मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये नसल्याचं स्पष्ट केलं, असं म्हणत अमोल कोल्हेंनी फडणवीसांना खोचक टोला लगावला. देशात पैशाची कमी नाही, मात्र इमानदारीनं काम करणाऱ्या नेत्यांची कमी आहे, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केलं. लाडक्या बहिणींना 1500, खोबऱ्याचे दर 300 रुपयांवर, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवर टीका केली. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सांगलीमध्ये मतदान जनजागृती स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मानवी साखळी उपक्रम राबवण्यात आला. सांगलीच्या लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या सांगली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी डू वोट 20 नोव्हेंबर 2024 हा संदेश दिला, तर मानवी साखळी करून हा संदेश देण्यात आला. बीडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला. जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बाधित राहावी आणि मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मला ब्लॅकमेल करतायत. सुनील बरहाडे यांनी मला 25 लाख रुपयांची मागणी करत ब्लॅकमेल केलं होतं, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला. देवतांचा अपमान केल्यास कारवाईसाठी कायदा आणणार, असं वंचितचे उमेदवार सत्तेत गेल्यास कायदा आणणार, असं भुसावळच्या सभेमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. धाराशिवमध्ये गृहमतदानाला सुरुवात झाली आहे. दिव्यांग ज्येष्ठ नागरिक घरातूनच मतदान करतायत. इतर मतदारसंघांच्या तुलनेमध्ये उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. अमरावतीच्या खल्लार गावात नवनीत राणांच्या सभेमध्ये राडा झाला. खुर्च्यांची फेकाफेकी करत राणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय, तर हल्लेखोरांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली जाते. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजप आणि काँग्रेस यांनी एकमेकांच्या विरोधात तक्रार केलेली आहे. या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगानं दोन्ही पक्षाच्या दोन्ही अध्यक्षांना नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाकडून भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना तक्रारीबाबत उत्तर देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. धमकीचा ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होतीये. या प्रकरणी फिर्यादी रोहित प्रजापती यांनी समोर येऊन आपली बाजू मांडली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.